जय श्रीराम मंडळी, आज आपण लोणी काळभोर येथील रामदारा मंदिर येथे जाणार आहोत. म्हणून आम्ही सकाळी लवकर उठून तयारी केली. रामदारा मंदिर हे निसर्गरम्य तलावाच्या काठी वसलेले एक शांत आणि प्राचीन ठिकाण आहे. वनवासात प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांचे येथे वास्तव होते असे मानले जाते. 1970 मध्ये श्री देवीपुरी महाराज म्हणजे धुंडीबाबा यांनी प्राचीन जागेचा शोध घेऊन येथे शिवलिंगाची व राम, सीता, लक्ष्मण मूर्तीची स्थापना केली. अशी लोककथा आहे की प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे वनवासात असताना या भागात काही काळ वास्तव्यास होते. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आम्ही सकाळी लवकर निघाल्यामुळे सगळीकडे कोवळे ऊन पसरले होते. सगळीकडे धुके फार छान पसरले होते. आमचे यूट्यूब चॅनलवर 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले. हे फक्त तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे शक्य झाले आहे. आमच्या या छोट्याशा प्रवासात तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट राहू द्या. सकाळची वेळ असल्यामुळं सूर्याची किरणं प्रत्येक पानावर चमकत होती. त्यामुळे हे वातावरण अगदी पाहण्यासारखं होतं. रामदारा मंदिर येथे जाण्यासाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर हिवाळा आणि पावसाळा या 2 ऋतूमध्ये येथील वातावरण अगदी पाहण्यासारखं असतं आणि हिरवीगार झाडी ते खूप छान दिसतं. सोलापूर हायवेतून आता आम्ही लोणीत पोहोचत आहोत. बाजार तळातून आम्ही मंदिराकडे निघालो. पुढे आल्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला 2-3 प्रकारचे मार्ग आहेत. पाषाणकर बागेतून आम्ही टर्न घेतला आणि पुढे निघालो. उजव्या हाताला साई मंदिर आहे. या गावचा आज उरूस असल्यामुळे इथे मोठे मोठे पाळणे आले होते. पण आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही सरळ मंदिराकडे निघालो. पुढे गेल्यानंतर शेतकऱ्यांनी लावलेली फुलांची बाग आम्हाला पाहायला भेटली. यामध्ये 2 प्रकारची फुलं होती आणि कोवळ्या उन्हामध्ये ते खूप छान दिसत होते. खूप भारी वाटत होते. सीताराम मळ्यातून नागमोडी वळण घेत घेत आम्ही पुढे निघालो. सकाळची वेळ असल्यामुळे येथील गावकरी आपापल्या कामात व्यस्त होते. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत शुद्ध आहे. येथूनच उंच उंच डोंगर दिसायला सुरुवात होते. चौकात उभे असलेले गरुड आणि सापांचे स्मारक शोभनीय दिसत होते. पुढे गेल्यानंतर एक छोटासा स्कॅनर लागतो. त्याला 12ही महिने पाणी असतं. तेथून आम्ही पुढे निघालो. लांब लांब पसरलेल्या डोंगराच्या रांगा दिसू लागल्या. सकाळची वेळ असल्यामुळे डोंगरावर धुकं पसरलेलं दिसत होतं. पुढे गेल्यानंतर रेल्वेचा ब्रिज लागतो. ब्रिजवरून आम्ही सेल्फी काढत काढत पुढे गेलो. लांबूनच आम्हाला मंदिराचे दर्शन होत होते. लवकरच आता आपण मंदिराजवळ पोहोचणार आहोत आणि तेथील वातावरणाचा आनंद घेणार आहोत. आपण डोंगरावर जाऊ शकतो का? हो, आपण डोंगरावर जाऊ शकतो, पण डोंगरावरून खाली येताना ना आपण दुप्पून पडू शकतो. का बरं? कारण डोंगरावरून खाली येताना ना उतार असतो म्हणून. आता आपण मंदिराच्या पार्किंग जवळ पोहोचलो आहोत. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही गाडी पार्किंगला लावून पुढे निघालो. आज गर्दी खूपच कमी होती. येथे 2 व्हीलर पार्किंग फी 20 रुपये आहे. येथे मंदिराच्या कमानीसमोर आम्ही एक व्हिडिओ सेल्फी घेतला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात. येथील वातावरण अतिशय शांत आहे. येथे फक्त पक्ष्याचाच किलबिलाट ऐकायला येतो. येथे आपल्याला पाण्यामध्ये वसलेलं मंदिर पाहायला भेटतं. एक मधमाशी माझ्या कानाभोवती घोंगावत होती. मी तिला रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती काही कॅमेऱ्यात मला सापडली नाही. पाण्याजवळ आल्यावर दादूला पाणी बघून खूप आनंद होत होता. समोरच एक स्वच्छतेचा बोर्ड लावलेला होता आणि खरंच मंदिर एकदम स्वच्छ होते.
मेन बागेत आम्ही प्रवेश केला. तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहायला भेटतात. मोठी मोठी वडाची झाडे. आम्ही वेगवेगळ्या अँगलने व्हिडिओ शूट करत होतो. मोकळे मैदान पाहून मुलांना खेळण्याचा मोह आवरला नाही. ते बागेमध्ये मनसोक्त खेळत होते. हे गाडी आली बाळा, इकडे ये. दादूल जरा. बागेतून आम्ही पुढे निघालो. समोरच चप्पल स्टँड आहे आणि तिथे चप्पला काढून आम्ही सरळ पुढे निघालो. याच्या पलीकडे एक बाग आहे आणि ती मुलांना खेळण्यासाठी खूप छान आहे, पण ती शनिवार आणि रविवारी चालू असते. पुढे आम्ही मंदिराकडे निघालो. पुढे आम्ही देवाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. पुढे गेल्यानंतर मुलांना बदक दिसला. यावेळेस आम्हाला एकच बदक दिसला, पण आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा भरपूर बदक होते. चला आता आपण फायनली मंदिरात पोहोचलोय. मंदिराच्या भिंतीवर श्रीराम प्रभूंनी घेतलेल्या वेगवेगळ्या अवतारांचे वेगवेगळ्या मूर्त्यांचे आपल्याला दर्शन होते. मंदिराच्या भिंतीवर लेखनकाम, कोरीवकाम आणि रंगकाम खूप छान केले आहे. भिंतीवर कोरलेली श्रीकृष्णाची मूर्ती आम्हाला फार आवडली, म्हणून आम्ही तिथे एक सेल्फी घेतला आणि पुढे निघालो. श्रीराम प्रभूंच्या समोर शिव पार्वती माता यांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ती अतिशय शोभनीय आहे. समोरच नंदी बसलेले दिसते. आता आम्ही मुख्य मंदिरात प्रवेश केलाय आणि तिथे एका मूर्तीवर आम्हाला चिमणी बसलेली दिसली. ती शांतपणे बसून तेथील प्रसादाचा आनंद घेत होती. बसू दे त्याला, बसू दे, बसू दे. तुम्ही शांत बसा म्हटलं तर. आम्ही श्रीराम प्रभू, माता सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेतले. समोरच महादेवाची पिंडीचेही दर्शन घेतले. मंदिरातील वातावरण अतिशय मनमोहक आणि शांत होते. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिरातील मूर्त्या बघत बघत फोटो काढले. मंदिरात आपल्याला शनिदेवाची, मारुतीची आणि श्रीकृष्णाची, अर्जुनाची, माता यशोदा, श्रीकृष्ण आणि गणपतीची ही मूर्ती फार छान दिसते. मंदिराच्या पुढे बसून आम्ही एक व्हिडिओ सेल्फी घेतला. मंदिराच्या समोरील पाणी हे आपल्याला 12 महिनेही पाहायला भेटते. मंदिरातील देवदर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. काय? कुठे पाळणं?
इकडं कुठं पाळणा बघा, पाळणा तर पुढं होता. चला बर, चल दादू. दादू बघ कसा पुढे. कुठे दादा माग थांब. तर तिथं कोपऱ्यावर बघा. ईशा, मग काय ते ईशा ईशाला भूक लागली. जेवायचे का? मग जेवायचं नाही तू तर म्हणली भूक लागली. वडापाव कोणाला खायचे? वडापाव कोणाला खायचे? शाला तुला समोसा. चला भूका लागलं आता. दादा तुला काय खायचे? हा हे खायचं याच्यातलं. काय खायचे जरा? ते खायचे का? दादा तुला कोणी सांगितलं चेंडू खाली टाकायचा? नाही दाद्या, कोणी सांगितलं तुला चेंडू खाली टाकायचा? दे 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 करतो का? टाकलाय खाली तू. कशाला टाकला खाली? आता एवढ्या लांब कसं जायचं आता खाली? आता नाही जाता येत ऑटोमॅटिक. अरे तुला कोणी सांगितलं खाली टाकायचा? हा पडायची का? आता कसं जायचं खाली इथं? आणि काढून दे म्हणायला. त्याला खालीच टाकायचा होता चेंडू आणि काढायला लावायचा होता. अहो तिकडे पुरी दादा बी पडा ना आता. दादाला कसं जाणार आहे काय माहिती. बघा मी पलीकडून जाते. त्याला घे त्याला घे त्याला घे. ते बघ पप्पा काढायला लागले. चल या फेकावरती काढला आता. बघ बघ काढला. घे रडू नको. चल आले. आता पप्पाला येता येत नाही. काय झालं? चेंडू दे त्याला. ते काढून दे ना खाली. चेंडू दे त्याला. घे काय पाहिजे? पुढे गेल्यानंतर आम्ही मिसळपावचा आनंद घेतला. मुलांना मिसळपाव फार आवडली. दादू दादा पाव दे. कसलं काय नाही. हा हा ईशा काय आहे? बिस्किट बिस्किट काय नाही. चला नाश्ता केल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.